श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोतेहो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज सुंदरकांडातील अध्याय 36वा विभीषणाचे श्रीरामाकडे आगमन. ओम श्रीराम. विभीषण आता सुग्रीवास सांगतो की मी श्रीरामांचा अनन्य शरणागत आहे. त्यांनीच मला शुद्ध बुद्धी दिली आहे. हे ऐकून सर्वांना आनंद होतो, परंतु काही जणांना शंका येते की हा रावणाचा बंधू आहे, म्हणजे आपला शत्रू आहे. काही कपट कारस्थान तर नसेल ना? मग सर्व मिळून एक सभा बोलवतात. त्या सभेतही अशीच शंका घेतली जाते. तेव्हा हनुमंत सांगतात की कोणीही कसलीही शंका घेऊ नका, कारण सीता मातेच्या शोधाचे कार्य विभीषणामुळेच सोपे झाले. विभीषणाने जे जे संकेत केले तसे तसे मी केले आणि त्यामुळेच सीता मातेचा शोध लागला. मग हे सर्व ऐकून प्रभू श्रीरामांना खूपच आनंद झाला व त्यानंतर विभीषणाला आलिंगन देऊन त्याचे मंगलमय स्वागत केले व अशा प्रकारे देव आणि भक्त एकरूप झाले व विभीषणाचे बाबतीत ही घटना अपूर्व अशी आहे. आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू. इथे साधकाचा विवेक म्हणजेच विभीषण आता आत्मस्वरूप सद्गुरूंकडे म्हणजेच श्रीरामांकडे आलेला आहे. तो आता जीवाला म्हणजेच सुग्रीवाला पोटतिडकीने सांगत आहे की बाबा रे, मी या आत्मस्वरूप सद्गुरूंचा अनन्य शरणागत आहे असून संपूर्ण समर्पित झालेलो आहे. म्हणूनच आत्मविवेक हा महान असतो व त्यांच्या प्रेरणेनेच मी इथे उपस्थित झालो आहे. परंतु साधकाच्या अंतरंगातील या शुद्ध मंडळींपैकी काही जणांना शंका निर्माण होते की हा अशुद्ध अहंकाराकडून म्हणजेच रावणाकडून आलेला आहे. मग हा सुद्धा अशुद्ध असा अविवेक तर नसेल ना? खरेच ही शंका आपल्या आध्यात्मिक जीवनाचा अक्षरशः खेळखंडोबा करून टाकते. जेव्हा आपल्या समोर कधी कधी आध्यात्मिक अनुभव किंवा आध्यात्मिक व्यक्ती किंवा आध्यात्मिक तत्वबोध किंवा काही आध्यात्मिक गोष्टी निवडण्याची वेळ येते, तेव्हा नेमकी हीच शंका समोर येते व आलेली सुवर्णसंधी हिरावून घेऊन आपल्या आध्यात्मिक प्रगतीला खीळ बसवते. कधी कधी तर आपण थेट आपल्या गुरुप्रणीत साधना, गुरुकृपा व सद्गुरूवरच शंका घेतो व आपले प्रचंड आध्यात्मिक नुकसान करून घेतो. अशी ही शंका विषापेक्षाही घातक असते. म्हणून सद्गुरू किंवा या अध्यात्म प्रवासाविषयी कधीही शंका घेऊ नये. म्हणून तर कबीरदासजी म्हणतात, चादर ओढ शंका मत करियो, दो दिन तुमको दीनी, मूर्ख लोग भेद नहीं जाने, दिन दिन मैली कीनी, चदरिया झिनी रे झिनी. परंतु इथे साधकाचा शुद्ध व बळकट झालेला प्राण म्हणजेच हनुमंत या सर्व मंडळींच्या शंकेचे निरसन करतो व सांगतो की या आत्मविवेकाच्या सहाय्यानेच त्या परमशांती मातेचा म्हणजेच सीता मातेचा शोध लागला आहे. मग आत्मस्वरूप
सद्गुरूसहित सर्वच मंडळी आनंदित होतात व त्या विवेकाचे मंगलमय स्वागत करून ते आत्मस्वरूप सद्गुरू त्या विवेकाला आपल्या हृदयात घेतात. अशा प्रकारे तो विवेक आत्मस्वरूप होऊन जातो. आता आपण या अध्यायाचं थोडक्यात सार पाहण्याचा प्रयत्न करूया. इथे विभीषण सुग्रीवाला पोटतिडकीने सांगतो की मी श्रीरामांचा अनन्य शरणागत आहे, त्यांनीच मला शुद्ध बुद्धी दिली, त्यामुळे मी इथे आलेलो आहे. परंतु वानर सेनेमधील काही लोकांना शंका येते आणि साहजिकच आहे. ती शंका अशी की हा रावणाचा भाऊ आहे, रावण आपला शत्रू आहे, हा रावणाचा भाऊ आहे, मग हा आहे आपला शत्रूच ना, हा आपला मित्र कशावरून कसं ठरवायचं ना. मग सगळ्यांनी मग एक सभा भरवली. त्या सभेतही अशी शंका घेण्यात आली. तर मग तिथे हनुमंत त्या सगळ्यांचं शंकेचं निरसन करतात की बाबांनो, तुम्ही शंका घेऊ नका, मला लंकेमध्ये सीता शोध घेण्यासाठी मला बिभीषणाची खूप खूप मदत झाली. बिभीषणाने मला जसे संकेत दिले तसा मी शोध घेत गेलो आणि मला सीतामातेचा शोध लागला, त्यामुळे कुणीही शंका घेऊ नका. मग हे सगळं ऐकून प्रभू श्रीरामांना खूप आनंद होतो. सगळेजण त्याचे स्वागत करतात. प्रभू श्रीराम बिभीषणाला आलिंगन देतो आणि इथे देव आणि भक्ताचं ऐक्य होतं, देव आणि भक्ताचं मिलन होतं. आता आपण साधकाच्या दृष्टीने कसं, इथे साधकाचा हा जो विवेक आहे, आणि हा एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की हा विवेक शुद्ध आहे, अशुद्ध विवेक नाही. शुद्ध विवेक हा आत्मविवेक असतो. तर तो विवेक त्या जीवाला समजावून सांगतो. जीवच शंका घ्यायला सुरुवात करतो. जीवाला समजून सांगतो की बाबा मी या आत्मस्वरूप सद्गुरूंचा अनन्य शरणागत आहे आणि त्यांच्याच संकेताने त्यांनीच मला प्रेरणा दिली, त्यामुळे मी इथे आलो आहे आणि मी अनन्य शरणागत असून संपूर्ण समर्पित आहे. परंतु साधकाच्या अंतरंगातील शुद्ध झालेल्या मंडळींना सुद्धा शंका येते आणि हा खरा गोंधळ आहे. बहुतांशी 90% लोकांचा, कोणत्या सगळ्या लोकांचा नव्हे, अध्यात्म करणाऱ्या मधील 90% लोकांचा हाच गोंधळ होतो. ते आध्यात्मिक असतात, जे ईश्वर भक्ती करत नाही, ईश्वराकडे वळालेले नाही, जे साधना करत नाही, ज्यांना अध्यात्माविषयी कसलं ज्ञान नाही, त्यांच्यासाठी हा विषय नाहीच. त्यांना तर देव आहे का हाच मुळात त्यांचा पहिला प्रश्न असतो. परंतु जे देव आहे, सद्गुरू प्राप्त झालेत, साधना करतायत, शुद्ध झालेत बऱ्यापैकी, त्यांना सुद्धा अशी शंका निर्माण होते कधी कधी की मी एवढी साधना करतोय, मी एवढी देवाची भक्ती करतोय, तरी माझ्यावर हे संकट का? मग खरंच देव आहे का? साधनेने मला मुक्ती मिळेल का? कधी कधी तर अशा काही अगदी उच्च स्तरावर गेलेल्या व्यक्तींना शंका निर्माण होते की खरंच माझे सद्गुरू ईश्वर प्राप्त केलेले होते का? माझी साधना बरोबर आहे का? मी करतोय ते बरोबर? अशाही शंका निर्माण होतात. आणि ह्या शंकाच आपल्या मानवी जीवनामध्ये आध्यात्मिक प्रगतीला रोखून धरतात आणि भौतिक व्यवहारात सुद्धा शंकाच थांबवते. तर इथे हा निर्माण झाले त्यांना की बाबा, त्यांना का निर्माण झाले की हा आलाय कुठून? अशुद्ध अहंकाराकडून, म्हणजे रावणाकडून ना. मग हा अशुद्ध असा विवेक नसेल कशावरून? आणि अशा अनेक प्रकारच्या शंका निर्माण होतात की इथे बघा, कबीरदास तर सांगतात, खूप लोकांच्या बाबतीत आहे. कबीरदास काय म्हणतात इथे, चादर ओढ शंका मत करियो, दो दिन तुमको दीनी, मूर्ख लोक भेद नहीं जाने,
दिन दिन मैली कीनी चदरिया झिनी. चदरिया म्हणजे हे हे तुम्हाला मिळालेलं जीवन, देह, याच्यावर शंका घेऊ नको. आपण हे जीवन कुठं लावतो? शंकेच्या, आता शंकेविषयी ना आपण एक शंका या दृष्टीनेच पाहतोय. शंकेचे फार वेगवेगळे अर्थ पण निघू शकतात. हे बघा, इथं कबीरजी म्हणतायत की चादर ओढ 2 दिन. हे हा देह किंवा हे जीवन आपल्याला थोड्या दिवसासाठी दिलेलं आहे, यात शंका घेऊ नको. शंका म्हणजे कसे की तो देह ईश्वर प्राप्ती करताच लाव, दुसऱ्या गोष्टी करता लावू नको. त्याला इथे शंका आपण म्हणू शकतो. शंकेचा असाही अर्थ आपण घेऊ शकतो की आपण आपलं जीवन, आपला देह, आपली सगळ्या गोष्टी भौतिकासाठी, संसारासाठी, माईकतेसाठी लावतो, ती ईश्वराकडे लावत नाही. या दृष्टीने सुद्धा काय म्हणतात की 2 दिन तुमको देणे, मूर्ख लोग भेद नाही जाणे, दिन दिन मैली किनी. आणि आपण मूर्खच आहोत हो, खरंच मूर्ख आहोत. आपल्याला ईश्वराने हा देह ईश्वर प्राप्ती करता दिलेला आहे. मात्र या संपूर्ण देहाला आपण संपूर्ण आयुष्यभर पैसा, सत्ता, संपत्ती, हे ते, अमुक तमुक ह्याच गोष्टी मिळवण्यासाठी लावतो ना. म्हणजे मूर्ख लोक आपणच भेद नाही जाणे, दिन दिन मैली किनी. म्हणजे याच्यात आपण घाणच भरतोय ना. म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, हे पाहिजे, ते पाहिजे, हव्यास, हे मैली किनी. हे अशा पद्धतीने ती चादर, हा देह आपण मळवतो. आणि मग ते म्हणतात की ही चदरिया झिनिरे, हिला कुठे लाव? तर ईश्वराकडे लाव, अध्यात्माकडे लाव आणि सोहम नादामध्ये बसव. मग ती हळूहळू शुद्ध होईल. आणि मात्र जर आपली बऱ्यापैकी साधना झालेली असेल, आपल्या मन प्राणाची शुद्धी झालेली असेल, आपल्याला सद्गुरू प्राप्ती झाली असेल, तर आपल्या ठिकाणी हा आत्मविवेक निर्माण होतो. आणि आपले मन प्राण या बाकीच्या सगळ्या शुद्ध झालेल्या मंडळींना शहाणपण शिकवतात की तुम्ही शंका घेऊ नका, हा आत्मविवेकच आहे. आणि तरीही एकतर पहिली गोष्ट, शंका कोणी घेतली इथे? शुद्ध झालेल्या मंडळींनी. अशुद्ध तर ते त्यांना शंका घ्यायचा प्रश्न नाही, ते शंकेतच असतात. परंतु शुद्ध झाल्या मंडळीने इथे शंका घेतलेली आहे. मला इथे सांगायचं आहे की अशी तुम्हाला इतिहासात, पुराणात, शास्त्रात असंख्य उदाहरणं सापडतील की चांगल्या चांगल्या व्यक्तींच्या मनात या शंका निर्माण होतात आणि त्यांची आध्यात्मिक प्रगती रोखली जाते. मी एक छोटंसं उदाहरण सांगतो. स्वामी विवेकानंद स्वामी रामकृष्ण परमहंसांकडे खूप जायचे आणि स्वामी रामकृष्ण परमहंसांना स्वामी विवेकानंद हे काय आहेत, कोण आहेत हे माहिती होतं. पण स्वामी विवेकानंदांना ते ज्ञान अजून झालेलं नव्हतं. ते खूप गोष्टी सांगायच्या आणि स्वामी रामकृष्ण परमहंस कामिनी आणि कांचन यापासून दूर राहायला सांगायचे त्यांच्या शिष्यांना. तर मग स्वामी विवेकानंदांना एकदा शंका निर्माण झाली की हे सगळ्यांना सांगतायत, हे तसे आहेत का? म्हणून त्यांनी काय केलं, एक दिवशी स्वामी रामकृष्ण परमहंसांच्या अंथरुणाखाली, म्हणजे बेडखाली, चादरीखाली एक नाणं ठेवलं, पैसे ठेवले. आणि स्वामी रामकृष्ण परमहंस जेवायला गेलेले होते. ते जेवून आले आणि त्यांच्या त्या अंथरुणावर बसले. बसल्याबरोबर त्यांना जसा आपल्याला इलेक्ट्रिक शॉक बसतो ना, असा त्यांना शॉक बसला आणि ते पटकन त्या अंथरुणावर उठले आणि अरे इथे काहीतरी आहे, इथे काहीतरी मला. आणि मग स्वामी विवेकानंदांना पटलं की नाही, आपण शंका घेतली ही चुकीची गोष्ट आहे, संत असे नसतात. आता बघा, आपण तर खूप सामान्य आहोत हो. स्वामी विवेकानंदासारख्यांना अशी शंका निर्माण झाली. हां, आता ही शंका निर्माण केव्हा झालेली आहे? त्यांची ही साधना अवस्था आहे, ती सिद्ध झाल्यानंतर सुद्धा त्यांना शंका निर्माण झाली. त्याचं एक मी तुम्हाला उदाहरण सांगतो. म्हणजे ते अमेरिकेला त्यांना जायला सांगितलं होतं स्वामी रामकृष्ण परमहंसांनी. स्वामी रामकृष्ण परमहंसांनी देह ठेवला. देह ठेवल्यानंतर त्यांच्या स्वामी विवेकानंदांच्या जीवनात खूप वादळ येऊन गेली. म्हणजे खूप नैराश्य, त्या काय आणि इतकी भयंकर परिस्थिती. सद्गुरूंनी सगळं कार्य सोपवले, जागतिक स्तरावरचं सोपवले आणि इथं तर माझ्या हातात काहीच नाही आहे. आणि त्यांना शंका, त्यांची एका पवहारी बाबा म्हणून एक होते. पवहारी म्हणजे
आहार करणारे, पवन आहार करणारे, पवन म्हणजे वायू, म्हणजे फक्त वायू भक्षण करून असणारे एक योगी होते. त्या योग्यांची त्यांची भेट झाली आणि त्यांना असं वाटायला लागलं की ह्या योग्यांना आता आपण सद्गुरू करावं आणि म्हणजे आपल्याला शक्ती मिळते आणि आपला पुढचा मार्ग ओपन होईल. पहा बरं का, इतके महान स्वामी रामकृष्ण परमहंस सद्गुरू असतानाही स्वामी विवेकानंदांना पवहारी बाबांना गुरु करून घ्यावं असं का वाटलं? म्हणजेच शंका निर्माण झाली ना. खूप अवघड आहे, अध्यात्म जीवन जगणं खूप अवघड आहे. आणि ती पवहारी बाबासुद्धा त्यांना गुरु करू शिष्य करून घेण्यास तयार झाले. त्यांचा दिवस ठरला, वार ठरला आणि ते जे एकांतातल्या खोलीत राहत होते तिथे जाऊन त्यांना आता अनुग्रह द्यायचा आहे म्हणून त्या खोलीत गेले. त्यांच्या जो देव्हारा होता, देवघर होतं, तिथे त्या स्वामी विवेकानंद जाऊन बसले आणि समोर पाहतात तर त्या देव्हाऱ्यावर स्वामी रामकृष्ण परमहंसांचा फोटो होता. ते पाहून त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा सुरू झाल्या आणि ते पवारी बाबा सांगतात की हेच माझे सद्गुरू आहेत, स्वामी रामकृष्ण परमहंसच माझे सद्गुरू आहेत. तेव्हा त्यांना शॉक बसला. म्हणजे मला सांगायचं काय, ह्या शंका असं गोंधळ घालून ठेवते. अशा महान खूप कितीतरी लोकांची उदाहरणं आहेत आपल्यासमोर. आपल्याकडे आता तो तेवढा वेळ नाही आणि आपल्याला त्यात शिरायचं नाही. आपण हे उदाहरणावरून लक्षात घ्या. आणि ही शंका आपल्या आध्यात्मिक जीवनात गोंधळ घालते, आपल्या आध्यात्मिक प्रगती थांबवते. इथेही विभूषणाच्या बाबतीत वानर मंडळींनी शंका निर्माण केली. साधकाच्या दृष्टीने मध्ये साधकाच्या अंतरंगातील शुद्ध मंडळींनी शंका निर्माण केली. मात्र ज्याचा प्राण आणि मन पूर्णपणे शुद्ध झालेत आणि त्यांचा विवेक हा आत्मविवेक झालाय, त्यांचा गोंधळ होत नाही. हेच या अध्यायाचं सार असं मला वाटतं. श्रीरामार्पणमस्तु. हरिओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.